तांबा चौकशी करत फिरायचा। आई बाबांनी याचे 2 हाताचे 4 हात करून दिले। मोठेच्याचे लग्न लावून दिले। आता तरी हा सुतळे, पण नाही म्हणतात ना, बुडतेचे पाय डोहार। पत्नी म्हणाली, "हो कारभार, कसं होईल आपलं? आज आपण 2 आहोत, उद्या 4 होतील, परवा 6 होतील। काही कामधंदा व्यापार करायला पाहिजे." पत्नीच्या रोजच्या सांगण्याने गेला हा शंकराच्या मंदिरात देवाला त्रास देण्यासाठी याने भला पहाटे जप सुरू केला, कारण हा काम करण्याचा 1 नंबरचा कोळीच होता। देवाच्या मंदिरात देवाला त्रास देण्यासाठी तिथे जप सुरू केला। ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः सकाळपासून दुपारी 12 वाजले। इकडे पार्वती माता भगवान शंकराला म्हणतात, "अहो ऐकलत का? आज सकाळपासून दुपारी 12 वाजले, हा भक्त इथे ध्यान लावून जप करीत आहे। कमीत कमी त्याची चौकशी तरी करा हो." देव गेले। "अरे भक्ता, डोळे उघड." मी प्रसन्न झालो। तो डोळे खोलून बघतो तर काय, प्रत्यक्ष त्याच्या समोर स्मशान क्रीडा करिता सुखावे तो देव चोडामणे कोण आहे, उदार मूर्ती जटा भस्मधारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. तेव्हा तो डोळे उघडून बघतो तर काय, प्रत्यक्ष त्याला शंकराचे दर्शन होतात. देव म्हणते, "अरे भक्ता, मी प्रसन्न झालो, तुला काय हवं ते माग." तेव्हा हा म्हणते, "देवा, मला कधी न संपणारा दे." देव म्हणाले, "तथास्तु. आता तुला पिंडीवर जे काही दिसेल ते तू आपल्या घरी घेऊन जा." यांनी पिंडीवर नजर टाकली तर त्याला चांदीचे शिक्के, तेही कलदार. ते पैसे तो एका पोतीत भराभर उचलायला लागला आणि म्हणतो कसा, आधी एक पोतं नेतो, बायकोला खुश करतो आणि मग दुसरंही नेतो. त्याने तो एक पोता कसा तरी फुटत काढत डोक्यावर उचलला. आला घरी, हाक मारतो बायकोला, "अगं हे कारभारिणी, कुठे गेलीस ग? बाहेर तरी ये." याच्या आवाजाने पत्नी धावत धावत बाहेर आली. म्हणे, "हे रत्न डोक्यावर कुठे ठेव? आता ठेवा इथे देवघरात." त्याने एक पोता खाली टाकताच त्याच्या डोक्यावर दुसरा पोता तयारच. त्याने दुसरा पण पोता खाली टाकला, आणखी तिसरा पोता तयार. असं करता करता पूर्ण घर कलदार पैशाने भरून गेला, पण याचा डोक्यावरचा पोता मात्र तसाच राहिला. आणि शेवटी म्हणतो कसा, "अगं पाणी तरी पाज, मरतो आता." शेवटी मेला. आएगा जब रे बुलावा हरी का,
आएगा जब रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा। आएगा जब रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा। आएगा जब रे बुलावा हरि का, चालले चार खांदेकरी आणि पाचवा हाटके नदी. आले स्मशानात जिथे विसावा असतो तिथे या मूर्त्याला खाली ठेवलं. त्या मूर्त्याला जसं खाली ठेवलं तसं त्या चौकांच्या खांद्यावर मूर्त्या लटकायला लागला. एक वयस्कर म्हातारा म्हणतो, अरे पोरांनो, मी सांगतो तसं करा. चौघांनी मी जसं 1 2 3 म्हणेल, चौघांनी 4 दिशेने पळत सुटायचं. चला पळा, 1 2 3. जसे मूर्त्या टाकून पळत सुटले त्या चौघांच्या खांद्यावर एक एक मुद्दा लटकायला लागला. दृष्टांत संपला, सिद्धांत महत्वाचा. देवाकडे गेल्यावर काय मागावं हे सुद्धा समजले पाहिजे. आपण सर्वांनी एकदा प्रेमाने भजन करूया. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.